तर राज्यात सध्या कोरडं हवामान आहे. काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होते. मागील काही दिवसांच्या तुलनेत राज्यातल्या कमाल तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे आणि त्यामुळे उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागतोय. उत्तर मध्य महाराष्ट्रातल्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा उन्हाची काहिली वाढली आहे. तर वायव्य भारतावर समुद्र सपाटीपासून 12.2 किलोमीटरवर उष्णतेचा पट्टा तयार झालाय. राज्यात सध्या अनेक भागातल्या कमाल तापमानात प्रचंड वाढ झाली आहे आणि त्यामुळे उन्हाळा हा अधिक तीव्र होताना दिसतोय. पुढच्या 5 दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होईल असा अंदाज आता हवामान विभागानं वर्तवलेला आहे. पुढचे काही दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात उष्ण आणि दमट वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. तर आज सोलापूर आणि सांगली या सगळ्या भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तापमानाचा पारा बिघडलाय. अकोल्यामधलं तापमान किती आहे पण पाहूया. 43.10 इतकं तापमान अकोल्यामध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अमरावतीमध्ये 42.40, वर्ध्यामध्ये 42 पर्यंत पारा गेलेला आहे. वाशीमध्ये 41.60 इतकं तापमान झालेलं आहे. तर नागपूरमध्ये 41.40 वर पारा गेलाय. चंद्रपूरमध्ये 41 डिग्री सेल्सिअस इतका तापमानाचा पारा आहे. तर गडचिरोलीमध्ये 41, त्याचबरोबर बुलढाण्यामध्ये 40.60 इतका पारा गेलेला आहे. गोंदियामधलं तापमान 40.50 डिग्री सेल्सिअसवर गेलेलं आहे. यवतमाळ 40.20, भंडारा 40, ब्रह्मपुरी 39.60,